नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जरदोसीपासून जिगजॅग स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण ही जिगजॅग स्टिच करणार आहोत। तर त्यासाठी या इथे मी ही पातळवाली जरदोसी घेतलेली आहे। तर या जरदोसीला आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की स्ट्रेचेबल करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं खेचायचं आहे, जास्त पण खेचायची नाही, जेणेकरून नॉर्मली खेचायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण सुई जरदोसीच्या आत घालू तर आपल्याला काढता आली पाहिजे। तर त्यासाठी थोडीशी खेचायची आहे आणि ते जरदोसी खेचल्याने असं पण म्हणजे आपल्याला जरदोसी छोटी झाली असेल किंवा मोठी झाली असेल तर ती सेट करू पण शकतो, त्यासाठी पण ती जरदोसी थोडीशी स्ट्रेचेबल करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आता या इथे मी 2 लाईन आखून घेतलेले आहेत आणि हे अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे की जिगजॅगचं। तर याच्याच मापानुसार आता आपल्याला जरदोसी कट करायची आहे। तर या इथे मी मेजरमेंट घेत आहे की किती पाहिजे आपल्याला जरदोसी, तर त्यानुसार जरदोसीचे मी आता असे एक पीस तयार करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला जरदोसी कट करायची आहे। तर या इथे आता जरदोसी कट करून घेतलेली आहे, एकदम साईजनुसार जरदोसी मी कट केलेली आहे। तर सेम तुम्हाला पण तसंच करायचं आहे, आपल्याला जेवढी साईज हवी आहे त्या साईजनुसार आपल्याला जरदोसी कट करून घ्यायची आहे या पद्धतीनं। तर आता जरदोसी कट करून झालेली आहे, आता आपण स्टिच करायला स्टार्ट करूया। तर सुरुवातीला या इथून पहिलं मार्किंग जे केलेलं आहे तिथं धागा घेतला आणि एक नेहमीप्रमाणेच एक नॉट मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता ही मी पातळवाली सुई घेतलेली आहे। तर याच्यामध्ये मी 2 पीस भरून घेतले आहेत जरदोसीचे। तर आपल्याला ही जिगजॅग स्टिच करायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी एक टाका, नंतर परत एक आपला छोटा टाका, म्हणजे लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। आणि पुन्हा त्याच्यामध्ये जरदोसी भरायची आहे धाग्यामध्ये आणि एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच असं आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी मग पुन्हा गाठ मारून घ्यायची आहे, कारण ही लाईन आपली या इथं कंप्लीट झाली तर मग इथं गाठ मारून ती फिक्स करून घ्यायची आहे। तर पुन्हा जे आपण दुसरं मार्किंग केलेलं आहे तिथंच आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर तुम्ही सिंगल पण जरदोसी घेऊ शकता। तर या इथे मी डबल लाईन घेतलेली आहे जरदोसीची, जेणेकरून खूप सुंदर वाटतं। तर आता या ठिकाणी आपल्याला एक अगोदर छोटीशी गाठ मारून घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जरदोसी भरून घ्यायची आणि जे दुसरं मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि मग या ठिकाणी परत लॉंग टाका घेतल्यानंतर परत एक छोटीशी स्टिच घ्यायची आहे। आणि जेव्हा आपण ते लॉंग टाका घेतो तर ते काय करायचं आहे, थोडंसं जी लाईन आहे त्याच्या बाहेर घ्यायचं, म्हणजे काय होणार, परत आपण धागा जेव्हा रिटर्न घेतो तर तो धागा बरोबर एकदम लाईनवर येतो। तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं लाईनच्या थोडंसं बाहेर स्टिच घ्यायची आहे। आणि मग आता या ठिकाणी पाहू शकता ही पण लाईन आपली कंप्लीट झाली, तर या ठिकाणी आता गाठ मारून घ्यायची आहे। तर मग आपली ही डिझाईन फिक्स राहते, गाठ मारल्यामुळे ती डिझाईन निघत नाही। तर अशा प्रकारे आपलं ही जिगजॅग स्टिच कंप्लीट झालेली आहे एक। तर तुम्हाला जर पुढे जर मार्किंग न करता पण तुमची जर व्यवस्थित येणार असेल तर तुम्ही तसंही करू शकता, किंवा जर तुम्हाला बिना मार्किंगचं जर स्टिच नसेल जमत तर तुम्ही त्या ठिकाणी जशी मी सुरुवातीला मार्किंग केलेलं होतं त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता आणि आपली ही स्टिच कंप्लीट करू शकता। तर एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि याच्याही अगोदर आपण बरेच काही स्टिचेस टाकलेले आहेत, तर त्याही तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा। सगळ्या प्रकारचे स्टिच आहेत, जरी स्टिच, सिल्क धाग्याच्या स्टिच। तर आता या इथं आपण परत सेकंड लाईन तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपले जे पहिले आपण जिगजॅग स्टिच कंप्लीट केली ती तिथून पुन्हा स्टार्ट करायचं आहे, म्हणजे गॅप ठेवायचा नाही आहे दोन्ही, म्हणजे जे आपले दोन्ही आकार आहेत
स्टिचचे, त्याच्यामध्ये गॅप असा ठेवायचा नाही, त्याला लागूनच आपल्याला दुसरी स्टिच घ्यायची आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा आता गाठ मारून घ्यायची आहे. तर जेव्हा आपण नवीन शिकत असतो त्यावेळेसच आपण मोठे मोठे असे कट्स म्हणजे जरदोशीचे कट करून घ्यायचे. आणि मग जेव्हा आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन तयार करायची असते त्यावेळेस इतके मोठे मोठे नाही घ्यायचे, आपल्याला एकदम छोट्या साईजचे जरदोशी कट करून आपण ह्याचं गळ्याला पण तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता पूर्ण गळ्याला. आणि आपल्या स्लीव्सच्या डिझाईनमध्ये पण तुम्ही ही डिझाईन ॲड करू शकता बॉर्डरमध्ये. तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.